अचलपुर में दुल्ला गेट पर लगाया भगवा झंडा निकालने को लेकर हुए दो गटों में हिंसा का निषेध करते हुए भाजपा ने जिलाधीश कार्यालय पर विरोध प्रदर्शन किया। राज्य सरकार एवं पुलिस पर भेदभाव का आरोप लगाया। भाजपा ने कहा कि भगवा झंडा लगाना अपराध है क्या? परकोट का गेट किसी की निजी संपत्ति नहीं है। जब कभी दूसरे धर्म के झंडे लगे तब किसी ने आपत्ति नहीं ली थी। इस बार भगवा झंडा लगाते ही असामाजिक तत्वों ने तोड़फोड़ की। इस घटना से जिनका कोई संबंध नहीं उन्हें पुलिस ने गिरफ्तार किया। अचलपुर परतवाड़ा के भाजपा शहर अध्यक्ष अभय मात ने अपनी बेटी को पुणे पहुंचाने के लिए पत्नी के साथ गए थे। पुलिस ने उन्हें वहां गिरफ्तार किया। घटना के वक्त वे अचलपुर में मौजूद नहीं थे। कुख्यात अपराधी की तरह उन्हें गिरफ्तार किया गया। द्वेष भावना से यह कार्रवाई की गई है। पुलिस ने पारदर्शक एवं भेदभाव सहित कार्रवाई न की गई तो तीव्र आंदोलन करने की चेतावनी दी। अचलपूर परतवाडा तसंही हे सेन्सिटिव्ह गाव झालेलं आहे। ज्या पद्धतीने प्रशासन अचलपूरचं प्रकरण हाताळत आहे ते अतिशय दुर्दैवी आहे। खरं पाहिलं तर भगवा झेंडा लावायला विरोध करणाऱ्यांना कारवाई करायला पाहिजे की लावणाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे, हाच एक मोठा प्रश्न आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढायची नाही, संभाजी महाराजांचं पोस्टर लावायचं नाही, अफजल खानाचा वध करताना शिवाजी महाराजांचं पोस्टर लावायचं नाही, कुठल्याच प्रकारचे हिंदूंचे सण त्योहार करायचे नाही आणि जो कोणी करेल त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे, धार्मिक स्थळावरचे लाऊडस्पीकर काढायचे नाही आणि जो हनुमान चालीसा लावत असेल तर त्याच्यावर कारवाई करायची, ही पद्धत बरोबर नाही। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी अशा प्रवृत्तीचा पूर्ण शब्दामध्ये निषेध करते आहे आणि जर याच पद्धतीने चालत राहील तर भारतीय जनता पार्टी त्याला रस्त्यावर उचलून उत्तर दिल्याशिवाय राहणार। काल अचलपूरमध्ये परकोटावर भगवा झेंडा लावला म्हणून 2000 तालिबानी वृत्तीचे लोक रस्त्यावर आले आणि त्यानंतर जी धर्मघट सुरू आहे त्यामध्ये ज्यांनी हिंसाचार केला त्यांना सोडून निरपराध हिंदू तरुणांना अटक केली जात आहे। भारतीय जनता पार्टीचा मंडल अध्यक्ष अचलपूरचा अभय मातने याला काल एका दरोडेखोरासारखी दुपारी 3:30 वाजता पुण्याला अटक केली। तो आपल्या मुलीला पुण्याला सोडायला गेला होता आणि त्याला अटक केल्यापासून आज दुपारचे 12 वाजता आहेत, त्याला कुठे ठेवलं आहे, त्याला कुठे गायब केलं आहे हे कोणीही पोलीस सांगायला तयार नाही। ही दडपशाही सुरू आहे। या महाविकास आघाडी सरकारची ही मोगलाई आहे आणि गठ्ठा मताच्या अनुनयासाठी हा भेदभाव पक्षपाती कारवाया या सगळ्या सुरू आहेत। या कारवायांचा आम्ही निषेध करतो। हे सगळं ही पक्षपाती जी कारवाई आहे ही शासनाने तात्काळ थांबवावी। ही न थांबवल्यास जर जनतेचा उद्रेक झाला तर याला पूर्णपणे जिल्हा पोलीस प्रशासन आणि हे सरकार जवाबदार राहील। आंदोलन के दौरान जिलाधीश को ज्ञापन भी सौंपा गया। इस अवसर पर शहर जिलाध्यक्ष किरण पातुरकर, ग्रामीण जिला अध्यक्षा निवेदिता दिघड़े, डॉक्टर अनिल बोंडे, शिवराय कुलकर्णी, रवींद्र खांडेकर, जयंत डेहनकर, तुषार भारतीय, मंगेश खोंडे, दीपक खताड़े, चेतन गावंडे, प्रशांत शेगोकार, सुनील साहू, लता देशमुख, रीता मोकलकर, किरण देशपांडे, ओम प्रकाश चव्हाण, संजय आठवले, संजय कटारिया, मनोज काड़े, अतुल बंसोड़ आदि पदाधिकारी एवं कार्यकर्ते उपस्थित थे। दुर्दैव आहे की अभय मातनेच्या बद्दल मीडिया सुद्धा बातम्या देतात आहे की मास्टरमाइंड या दंगलीचा अभय मातने मास्टरमाइंड नाही आहे। या जिल्ह्याची पालकमंत्री यशोमती ठाकूर या सगळ्या दंगलीच्या पाठीमागे आहे म्हणून मास्टरमाइंड आहे। कारण अमरावतीमध्ये 12 नोव्हेंबरला 40,000 निघालेले मुसलमान त्यांनी केलेली दंगल, त्यानंतर अचलपूरमध्ये काश्मीर फाईल पाहून आलेल्या मातंग समाजाच्या मुलांनी भारत माता की जय म्हटलं म्हणून त्यांच्यावर झालेला हमला, काल वलगावमध्ये शुभम निर्मळ नावाच्या पोरावर 3 मुस्लिमांनी केलेला हल्ला, हे सगळे प्रकरणं दाबायचा प्रयत्न पालकमंत्री करतात। आणि पालकमंत्री रेतीचे धंदे असो, गुटख्याचे धंदे असो, मटक्याचे धंदे असो, या सगळ्या अवैध धंदे, भंगाराचे धंदे असो, चोरीचे धंदे असो, भंगारवाल्याचे, त्यांना संरक्षण देण्याचं काम करतात म्हणून हिंमत वाढली आहे।
आणि म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. कुठेही 2-4 हजार मुस्लिम जमा होतात आणि ताबडतोब अस्वस्थता निर्माण करतात. पोलिसांना सांगून सुद्धा जेव्हा हे गुन्हेगार असतात पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, कारण पालकमंत्र्याचा दबाव असतो. आणि म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये होत असलेल्या दंगलीला एकमेव काँग्रेसची पालकमंत्री यशोमती ठाकूर जबाबदार आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.